हाय गाईज, पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे बघा मी पिल्लू निघालं होतं मस्तपैकी बाहेर बाहेर होतं माझं काम, होतं ते पार्लर मी चालले आता गावाला. त्याच्यासाठी म्हटलं चला थोडंसं आपलं चेहऱ्याचं क्लीनअप वगैरे करून घेऊ मस्तपैकी. त्यासाठी चेहरा माझा खूप असा खराब झाला होता सुरुवातीला, बघितलं तुम्ही. मग नंतर मी प्लकिंग आणि मस्तपैकी चेहरा क्लीनअप केला. नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यावर हे पिल्लू बघा, मामा आलाय तरी त्याला एखाने असं वाटत होतं की खरंच वाटत नव्हतं की आलाय म्हणून, नुसतं बघत थांबलेला. नंतर मामाला भेटला मस्तपैकी, त्यांनी एन्जॉय केला. त्यानंतर मग खाऊ आणलाय मामाने. म्हणलं बघितलंच पाहिजे ना, मग त्याचं तेच काम असतं, पहिलं काय खाऊ आणलाय ते बघायचं. तर मामाने आणलेलं फक्त बिस्किट पुढे भरपूर. त्याचं ते लाईन टू लाईन मारणं चाललेलं, म्हणजे की किती आणले, काय आणले, क्वांटिटी वगैरे. पण खायचं काम नाही. खायचे बिस्किट आवडत नाही त्याला जास्त, बाहेरचं जास्त खाण्यात दुसरंच खायचं असतं त्याला चटपटीत. हे असलं म्हणलं की नाही आवडत. काय जाऊ द्या, पोरांचं तर चालूच असतं, माहिती आहे तुम्हाला. खायचं बाबतीत त्यांचं काय कोणी हे शकत नाही. पण मामाने आणले त्याच्यामुळं ते बघण्यासाठी खूप एक्साइटमेंट असते, हेच खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता तो आला होता, भाऊ आलाय म्हणल्यावर चला म्हणलं काहीतरी स्पेशल बेत झालाच पाहिजे. म्हणून म्हणलं चला आता आपली माझी तर स्पेशल बिर्याणीच असते. मी तर परफेक्ट आहे त्या बिर्याणी बनवण्यासाठी, आणि ती बी माझी स्पेशल अशी दम बिर्याणी. मस्तपैकी बिर्याणीचा बेत केला होता त्याच्यासाठी. म्हणलं चला आता आज उद्या जायचंच आहे म्हणल्यावर चला आज स्पेशल बेत झालाच पाहिजे आमच्या हाऊंसाठी पण. नंतर आमच्या हाऊ काय दररोज भात करून खातील म्हणून तर त्यांची मज्जा करायला नको का थोडी. सुट्टीवर आल्या मग आहेच, मग त्यांचं हाय रेग्युलर हे पाहिजे ते पाहिजे. पण आता बघा ना, मी नाही तर नुसते भात कसे खातात, मग असंच असतं त्यांचं सुट्टीला गेल्यावर. आणि आता मस्त एन्जॉय करून खातात बघा. विचारलं भात कसा झाला आहे तर मस्त मस्त लेग पीस दाखवतात त्या, कारण ते लॉलीपॉप, शक्यतो लॉलीपॉप खातो आम्ही, पण लॉलीपॉप नव्हते म्हणून म्हणाल चला लेग पीस तर तळू आपण. आणि मस्तपैकी लेग पीस तळले आणि मस्त असा बेत झाला, खूप छान वाटलं.